हिंगोली शासकीय रेस्ट हाऊस येथे काँग्रेसची बैठक घेण्यात आली होती। काँग्रेस हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली होती। यावेळी माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य भैया देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य मुनीर पटेल यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागपूर येथे काँग्रेस वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। 28 तारखेला नागपूर येथे काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होणार असून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी केले आहे। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य, शिवशाही न्यूज हिंगोली। दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना दिवस आहे। हा स्थापना दिवस 138वा स्थापना दिवस असल्यामुळे काँग्रेस पक्षानं यावेळेस नागपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा स्थापना दिवस साजरा करायचं ठरवलं आहे। आपण 4 राज्याच्या जरी निवडणुका जर पाहिल्या असेल तर मतदानामध्ये निश्चितपणे काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी जास्त आहे आणि चांगली प्रगती काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी झालेली आहे। म्हणून हा स्थापना दिवस या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात करून लोकसभेची सुद्धा तयारी त्या ठिकाणी करायचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्व भागातून, महाराष्ट्रातून, विदर्भातून सगळीकडूनच त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी येणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याची जिम्मेदारी त्या जिल्ह्याच्या लोकांवर या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे माणसं नेण्याचं काम त्या ठिकाणी सभेला उपस्थित राहण्याचं काम त्या नेत्यांनी करावं असं आमचं या ठिकाणी मीटिंग झाली। या मीटिंगसाठी या ठिकाणी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री मल्लिकार्जुनजी खरगे साहेब, त्याचप्रमाणे श्रीमती सोनियाजी गांधी, श्रीमती प्रियंकाजी गांधी, राहुलजी गांधी आणि त्याचप्रमाणे वेणुगोपालजी आणि सर्व नेते नानाभाऊ पटोले, अशोकरावजी चव्हाण साहेब, बाळासाहेबजी थोरात, महाराष्ट्रातले पूर्ण नेते त्या ठिकाणी उपस्थित राहतात। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।